שבוע טוב सगळ्यांना. तुम्हाला ערב टוב जेव्हा तुम्ही शिवर बघाल तेव्हा. בעזרת השם, השיעור जो आहे तो रेकॉर्डेड आहे. तर मी प्रयत्न करेन शिवरच्या एंडला प्रेझेंट राहायला, प्रश्न असतील तर विचारायला. याला इम्कॅन जर नाही नाही जर होऊ शकला तर बेचात השם तुम्ही मला प्रायव्हेटली विचारा. पुढच्या शिवरमध्ये हे प्रश्न ते लिहून ठेवा आणि लाईव्ह मध्ये विचारा. בעזרת השם आपण आलेलो आहोत פרק ח' मध्ये, फिफ्थ पॅरेक मध्ये, फिफ्थ चॅप्टर मध्ये, ब- यशायाहूच्या बुक मध्ये. चॅप्टर स्पेशल चॅप्टर आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये यशायाहूच्या बुक मध्ये जे होय लिहिलं आहे त्याच्यामधले कितीतरी होय इकडे ह्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी आहेत. 18 मला वाटते खजा लिहितात की 18 होय. होय म्हणजे लाशोन, त्रास होण्याची जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये 18 वेळा यशायाहूने लिहिलाय. आणि त्याच्यामधले 4 काय 5 होय ऑलरेडी ह्या चॅप्टर मध्ये आहेत. हा चॅप्टर स्पेशल चॅप्टर आहे की हा चॅप्टर चालू करते सॉन्गच्या टाईपने आणि अल्टिमेटली सांगेल की त्याचा रिझन काय आहे. म्हणजे पहिले मशाल देते, जसं काही एक्झाम्पल आणते आणि तो एक्सप्लेन करून नंतर मग रिअली डिटेल्स सांगते आणि त्या गोष्टींचा एंड सांगते. चॅप्टर थोडा मोठा आहे. जर नाही संपला आजच्या ह्याच्यामध्ये तर पुढच्या वेळेला पण सांगतो. पुढच्या वेळेचा चॅप्टर पण जो आहे वाव 6 चॅप्टर, तो पण इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. इकडे कुठले कुठले पसुखीम ज्या इथे ऍक्च्युली डिस्क्राईब करतात एंजल्स आणि वेखुले. मग इकडे सराफिम लिहिलाय म्हणजे एंजल्स वरच्या ओलामोत मधली, नाही मलाखीमच्या खालच्या लेवल्स मध्ये त्याच्यामध्ये वेखुले. आणि इकडं हा पसूक जो आहे वाव वाव ויעפר על אחד מהשרפים בידו רצפת מכלכים, याच्यामध्ये आणि अजून बरेच इकडं खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे याच्यामध्ये. मी प्रयत्न करीन आजच्या याच्यामध्ये हा चॅप्टर संपवायला. जर नाही संपला तर पुढच्या वेळेला आपण तिकडनं कंटिन्यू करू जिकडं आज आपण थांबू. लिहितात लिहितात यशायाहू चॅप्टर मध्ये, अशीर अना לדידי שירת דודי כרם דכרמו, כרם היה לידידי בקרן בן שמן. אה, כן, इकडे या पुस्तक मध्ये लिहिलं आहे अशीर अना שיר לדודי. אה, इकडं מלווים एक्सप्लेन करतात, מוכיח את ישראל בדרך משל וחידה. משל וחידה म्हणजे जसं काय रिडलच्या याच्यामध्ये आणि एक्झाम्पलच्या मध्ये इस्रायलला हशेम हशेम प्रूफ देते, त्यांना मुखियाक करते. बाबू यदिदी हशेम, यदिदी जे हशेम म्हणजे हशेम लिहितात आणि कर्मो जे עם ישראל आहे. कर्मो לעם ישראל. כרם היה לידידי, इकडे लिहितात מלבים, המשיל דבר השם עם דבר השם עם ישראל כאילו היה לידידो. म्हणजे आशेम जसा काय इकडं इकडं ग्राफ पण एक्सप्लेन करतात की जसा काय त्याचा लव्ड वन, त्याचा सगळ्यात आवडता जो मित्र आहे, सगळ्यात त्याचा आवडता मुलगा जो आहे, पोरगा जो आहे, त्याच्यासाठी त्यांनी लिहिलाय यदिदो आशेम केअर. त्याच्यामध्ये त्याचा शाशू आहे यदिदी, त्याच्यामध्ये दुसरा पण एक आणतात की बिन्यामीनच्या बद्दल लिहिलाय जिकडं होता बेतामिकदाश, सगळ्यात आवडती गोष्ट. שתלו על הר גבוה ותלול במקום שמן, אשר יחייבו מצד המקום שיצליח בן חומר, וגם חסר כל הצריך לתיקוני הכרם. इकडं एक्झाम्पल मध्ये अशी पण आणतात, अशीर आला नशीर דודי, הנביא אומר אשיר ענה לדידי תחת ידידי, תחת ידידי במקומו ובשלוחותו, כמו השם ילחם לכם בשבילכם. म्हणजे इकडं बोलतात, इकडे मफरशीम की हा पसूक जो लिहिलाय तो हशेमने लिहिलाय त्याच्या फेवरेट नेशन साठी, आपल्यासाठी. आणि शिरा दोदी लेदिदाय,
לשירה דודי, לכרמו, त्याच्या झाडांसाठी, त्याच्या विनयार्डसाठी, त्याच्या द्राक्षांसाठी. आणि त्याच्यामध्ये नंतर लिहिलंय כרם היה לדידי וקרן बन शामिन. ए, इकडं बोलतात की एक्झाम्पल चालू करतात सांगायला की खूप चांगला एक विनयार्ड होता, खूप चांगला ए, शेतीवाडी होती द्राक्षांची. आणि त्याच्यामध्ये तिकडं सगळ्या चांगल्या कंडिशन्स दिल्या होत्या. जसं इकडे लिहितात राशी केरेम बेनशामिन जवीत औसे पेरोत श्मेनीम केशेमेन तोव. म्हणजे ज्या कंडिशन्स पॉसिबल होत्या त्या कंडिशन्स दिल्या होत्या त्या ह्याच्यासाठी. मलबीमने जे एक्सप्लेन केला, मलबीम बोलतात, सिंपल बोलतात, मलबीम बोलतात की ही जी जागा जी दिली तुम्हाला, या जागेमध्ये सगळे आचलखोत, सगळे पॉसिबल होते, सगळ्या चांगल्या गोष्टी पॉसिबल होत्या. सगळ्यात चांगला जवीत केरेन म्हणजे केरेन जो आहे तो हिब्रूमध्ये 3 गोष्टींसाठी वापरू शकतात. केरेन लिहितात, केरेन शेल बेहेमोत म्हणजे शिंगांसाठी. त्यानंतर केरेन शेमेश म्हणजे रेज ऑफ लाईट त्याच्यामध्ये वापरतात. आणि दुसरा जो गोष्ट वापरतात केरेन, त्याला कॉर्नर्सला पण बोलतात केरेन जवीत. म्हणजे केरेन जवीत म्हणजे कॉर्नरला पण बोलतात केरेन. ए, मलबीम इकडे बोलतात की केरेन जो आहे तो पार्ट आणलाय, रूट जो आहे तो आहे शिंगांमध्ये. शिंगांचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्याचा रूट आहे. आणि त्या रूट मधनं बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिकडनं शिकतो आपण. पण काय शिकतो आपण ह्या पुस्तकासाठी? तर बोलतात सगळ्यात जो बेस्ट पार्ट, म्हणजे सगळ्यात जो पार्ट जो बोलेत आहे, सगळ्यात जो पार्ट जो बाहेरनं दिसते सगळ्यात वरचा, म्हणजे जनावराला शिंग आहे. ओ, काय ना, जसं हत्तीसाठी जो सगळ्यात नाखून मोठा हत्ती वगैरे आहे, पण त्याची जी ब्युटी जी आहे ती दिसते त्याच्या ह्यांच्यामध्ये, त्याच्या टस्क मध्ये, वेखुले, כן, येडक्याच्या पण त्याच्या शिंगांमध्ये त्याची ब्युटी जी दिसते सगळ्यात बोलेत, सगळ्यात जो बाहेर उभरून दिसणारा जो पार्ट आहे तो आहे केरेन. आणि तो केरेन जो आहे तिकडं, आणि ते पण कुठला केरेन बोलतात, बेनशेमेन. बेनशेमेन जसं राशी बोलतात की सगळ्यात जागा जी तोफ होती, सगळ्यात जागा जी जी रिच होती, त्या जागेमध्ये त्याचा हे होता, हे त्याची तिकडं कॅरेम होता तिकडे त्याचा, ह्याची विनियर्डची झाडं होती. पहिले आपण एक्सप्लेन करू पशात मध्ये इकडे लिहिलंय, नंतर आपण एक्सप्लेन करू मशाल, की मशाल ऑब्विसली तुम्हाला ऑब्विसली इकडे एक्सप्लेन पण होईल. पण आपण बोलू इकडं राशी लिहितात अफेलू आणि कशाबद्दल एक्सप्लेन केलाय. बोलतात ויזיקהו ויסקלהו ויטעו שורק. שורק, ויבן מגדל בתוכו וגם יקב חצב בו ויקב לעשות ענבים ויעש באושים. तर अपसूक पुढच्या वरच्या पासून कंटिन्युएशन आहे. म्हणजे तिकडे शेतीवाडी जी होती ती सगळ्यात चांगल्या जागेमध्ये दिली होती. आणि त्यानंतर लिहिलंय वयजिकेऊ, यजिकेऊ म्हणजे त्याच्या सराउंडिंगला गदेर बांधला, सराउंडिंगला तिकडं भिंत बांधली, भिंतीच्यावरती फेन्स बांधले. वैजकेऊ वैस्केलेऊ, वैस्केलेऊ म्हणजे तिकडे जी सगळी खणून त्यामध्ये जे आतमध्ये मोठी मोठी दगडं बिगडं जी होती ती बाजूला काढली. वयतेऊ शोरक, यतेऊ शोरक म्हणजे सगळ्यात चांगली जी झाडं आहेत, सगळ्यात चांगली जी फळं देणारी झाडं आहेत ती त्यांनी आणली. आपण एक्झाम्पल आपण इकडे बोलतोय, एक्झाम्पल आपण नंतर एक्सप्लेन करू 7 पसुकीम झाल्यानंतर. पण मेनता इकडे फक्त सिम्पल एक्झाम्पल्स काय. वयतेऊ शोरक ויבן מגדל בתוכו, יבן מגדל בתוכו म्हणजे तिकडं त्यांनी गाथ गाथ म्हणजे जिकडं सगळे द्राक्ष आणून तिकडं कुटतात आणि त्याच्यामधनं लगेच त्या जागेवर म्हणजे फ्रेश तिकडनं याईन काढायसाठी तिकडंच त्याच्यामध्ये तिकडं हे आणला त्यांनी. तिकडं तो जो जिकडं द्राक्ष कुटून त्यांच्यातनं याईन काढतात तिथं
तिथं त्यांनी तिथं त्यांनी हे आणलं. וגם יצב חצב לו, बोलतात जिकडं गाछच्या समोर जो बोर आहे, म्हणजे जिकडं जमा होते ते पण त्यांनी केला त्या जागेमध्ये. आणि सगळा एवढा केल्यानंतर काय लिहिलंय, वैका लासोत अनावी, म्हणजे एक्सपेक्टेशन्स होता की त्याच्यातनं सगळी चांगली झाडं येतील का. सगळी झाडं चांगली, सगळी जागा चांगली होती. ए, सगळ्यात चांगला तिकडं झाडं लावली होती. सगळ्या तिकडनं ज्या वाईट गोष्टी होत्या तिकडनं काढून टाकल्या होत्या. आणि काय एक्सपेक्ट करू शकतो आपण त्यांच्यावरती. त्यांना पाणी बिणी सगळा व्यवस्थित दिला होता. आणि काय आपण एक्सपेक्ट करू शकतो की त्याच्यामध्ये नानावीत येतील. पण बोलतात यास बेहोशीम, बोलतात यास बेहोशीम दोमीम लानवीम וקוראים אותם לנבורישט, נבורישט בלעז. नेवोरिस्ट म्हणजे वाईल्ड बेरीज सारखे जी फळं आहेत, जी बोलतात ते दिसतात द्राक्षांसारखी, पण त्यातमध्ये रस नाही ना, काय नाही ना, काय नाही, आंबट. आणि त्याच्यामुळे त्याला बोलतात बेहोशीम. बेहोशीम इकडे खोमा तानाख आणि ते म्हणजे रफ חידה आणतात. לרמוז כי ענבים בגימטריה עקב, רמז לענבה. טוב, आपण नंतर बोलू. व्यास बेहोशीम बोलतात वाईल्ड बेरीज. वाईल्ड बेरीज मध्ये त्यांचा हे आणतात. रदक बोलतात ויעש באושים פירות ענבים רעים. וכן פירש רבנו סעדיה הגאון במתרגם וירא, ויבש. म्हणजे इकडं אפילו इकडे लिहितात, रबेनु חי גאונच्या नावाने रदाक लिहितात. इकडे लिहितात की והוא מין ידוע ממיני הענבים שהוא הרע שבהם, וידוע הוא מלשון משנה במעשרות ענבים העובשים. बोलतात बोलतात इकडं मफरशीम की एक्सपेक्टेशन होती की खूप सगळ्यात चांगले तिकडनं याईन निघल. पण तिकडनं काय निघाला, बोलतात सगळ्यात वाईट काइंडची जी याईन आहे ती ओ अफिरू अनावीम तिकडनं नाही निघालं. म्हणजे एक्सपेक्ट केलं होतं तिकडनं द्राक्ष निघतील, पण तिकडनं निघाले कुठले वाईल्ड फ्रूट, करवंद सारखे फ्रुट्स निघाले. त्यांना नाही रस आहे, नाही काय आहे, नाही त्यांना बसार आहे. मोस्ट ऑफ द पार्ट तो सीड आहे, थोडासा हे आहे. बोलतात ते निघाले ओ सगळ्यात वाईट काइंड ऑफ जे ग्रेप्स होते ते तिकडनं निघाले. कंटिन्यू करू आपण. वर्ड्स आणि सिम्पल वर्ड्स एक्सप्लेन करा, नंतर आपण एक्सप्लेन करू त्यांचा द्राश, त्यांच्यामधला हिडन त्याच्या मागचा जो द्राश आहे, त्याच्या मागे जो तो डिस्क्राईब करता. ואתה יושב ירושלים ואיש יהודה שפטו נא ביני ובין כרמי. आणि बोलतात तुम्ही आता या इकडं. כן, שפטו נא בין יושב ירושלים, म्हणजे יושב ירושלים जे आपण बोललो, जे मेमलाखा, म्हणजे जे 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 सगळे डिप्लोमॅट्स आणि हे जे आहेत त्यांच्याबद्दल इकडे डिस्कशन आहे. की बोलतात जे सगळी चांगली लोक होती, जे सगळे मोठे मोठे लोक होती, त्यांच्यामध्ये बोलतात योशेव येऊशालाईम. वे इश यहुदा, इश यहुदा जे आहेत ते आहेत सगळ्यात चांगली लोक. מלבים מקראי שעדיין לא חטאו, म्हणजे הם יהיו שופטים בין השם ובין כרמו, שהם 10 השבטים ממלכות ומלכות אפרים. बोलतात तिकडनं ते जातील, ते ते चेक करतील आणि ते बघतील कोण बरोबर आहे, कोण करेक्ट आहे. बेनी उबेन कर्मी, माझ्यामध्ये आणि माझ्या केरेमध्ये, म्हणजे माझ्या द्राक्षाच्या मध्ये तुम्ही तो जजमेंट घ्या. מה לעשות עוד לכרמי ולא עשיתי בו, מדוע קיוויתי לעשות ענבים ויעש באושים. बोलतात इकडे बोलतात इकडे माल असत होत, म्हणजे अजून काय करायला पाहिजे होता या ह्याच्यामध्ये, या या ग्रेप्सच्या विनियड मध्ये अजून काय करायला पाहिजे होता की चांगली आली असती ग्रेप्स. कारण की तो माझी इच्छा होती. बेलो असी ती, मी काय नाही केलाय आतापर्यंत. पो מדוע קיוויתי לעשות ענבים ויעש באושים. מדוע आणि लामामध्ये कॅन युजली अफिलू जे शब्द वापरतात मधुआ, हे नाही जास्ती लोक मधुआ वापरतात.
वापरतात दाखवायसाठी की त्यांना दुसरे मोठे मोठे शब्द माहिती आहेत. ए, त्याच्यामध्ये ए, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे काय. मधुआ आणि लामामध्ये डिफरन्स आहे. ए, मधुआ वापरतात विचारायला की काय एंड रिझन होता. म्हणजे मधुआ आणि लामा वाय सेम, त्याचा अर्थ आहे वाय. मिलुली त्याचा शब्दाचा अर्थ आहे वाय. पण मधुआ आणि लामा मध्ये डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आहे की मधुआ वापरतात एंड रिझल्ट साठी, म्हणजे काय रिझल्ट होता विचारायला, काय आणि काय. पण काय वापरतात इव्रित मध्ये तो विचारायला की काय त्याचा प्रोडक्टचा रिझन होता, की का आपण ही गोष्ट केली. आणि लांबा वापरतात रिझन बघायसाठी, कुठला रिझन होता. म्हणजे इकडं जर पसूक मध्ये वापरला माल असोच ओदला कर्मी वेलो असिती, म्हणजे मी काय नाही केलाय. भो मधुआ किवीती, मधुआ म्हणजे काय माझा इंटेन्शन होता. लास होता नवीन, म्हणजे इंटेन्शन होता की येथील द्राक्ष, चांगली द्राक्ष, चांगले फळं, वयास पेवशी, आणि एंडला काय रिझल्ट आला, करवंद. बोलतात इकडे, ואתה הודיע נא אתכם את אשר אני עושה לכרמי, הסר משוחתו, והיה לבאר, פרוץ גדר, והיה למרמס. बोलतात, मी बघा काय करतो आता. मी बघा आता काय करतो. माझ्या विनयर्डला, माझ्या द्राक्षांच्या शेतीला मी काय करतो बघा. काय करणार. बोलतात, मी काय करतो बघा. आसर मी सुकतो म्हणजे मी जो गदेर बांधला होता वरती, मी जो फेन्स बांधला होता तो मी काढणार आहे. हया लेबएर, हया लेबएर म्हणजे त्याच्यामध्ये באר, כן, מסכת בבא कामा फर्स्ट मिशना जो आहे तिकडे लिहितात अरबा अवत नेझिकीन, आणि अरबा अवत नेझिकी मध्ये तिकडे आणतात हवेअर. हवेअर तिकडे गमानमध्ये डिस्कशन आहे त्या मिशनामध्ये की हवेअर होऊ शकते की दातांच्या बद्दल लिहिलाय. म्हणजे ते येतात तिकडं प्राणी, आणि ते दातांनी चावून खातात, आणि चावून खाल्ल्यामुळे जसं काय जळल्यासारखं होतंय, म्हणजे ती जागामध्ये काय राहत नाही. मे बी त्याचा त्याचा मिनिंग आहे एअरचा नाही, आग, एश. हो, पण तिकडे नंतर गमारामध्ये मशनामध्ये ऑलरेडी लिहिलं आहे की आयश कॅन चाद शबे शेबायम शेतीलेख. म्हणजे ते ते अर्थ आहे की जसं काही ती आगीसारखं जाते, आगीसारखं दात दात. लेवायर म्हणजे इकडे जसं राशी राशी लिहितात चे ओ बो बेहेमा व खाया, तिकडे बेहेमा आणि खाया मोठे मोठे जनावर, छोटे जनावर येऊन ते खातील त्याच्यामधनं, त्या द्राक्षांमधनं. कशाला त्याच्याकडे मी एनर्जी वेस्ट करू, माझं पाणी, माझं खत, माझा पैसा त्याच्यामध्ये. याला ते जनावर येतील, खातील त्यांना मस्तपैकी, וזהו, नवीन मी बघीन काहीतरी. पोच गेदेरो והיה आले मिरमास. पोच गेदेरो म्हणजे तो गदेर तुमचा तोडतील. היה आले मिरमास. मिरमास म्हणजे मिरमास म्हणजे त्याच्यावरती चालतील, आणि जे काही राहिलंय ते पण तोडून टाकतील. इकडं अजून एक गोष्ट आहे. हास्य मेशुकतो. मेशुकतो चा अर्थ आहे की पहिले बनवायचे भिंत. ते तसं ते इकडे बनवतात अपिलू मोठे मोठे घरं ज्यांची आहेत, श्रीमंत लोकांची. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पहिले बांधतात भिंत, आणि भिंताच्या वरती काटेरी झाडं व काटेरी काटेरी जे तार आहेत त्यांचा कुंपण बांधतात. आणि त्याच्यामध्ये पण घरांचं एक्झाम्पल नका बघू. याच्यामध्ये जे आहे समजा शेतीमध्ये कुंपण बांधतात. कुंपण बांधल्यावरती समजा कुंपण जर जास्ती उंच नसेल, किंवा समजा असेल 1 मीटर 1.5 मीटरचं कुंपण, आणि त्याच्यावरती समजा अजून 1-2 मीटरचा हे बांधला काटेरी झाडांचा. त्याच्यामध्ये त्याचा प्रोटेक्शन कुठे येते की मोठी मोठी जी जनावर आहेत त्यांना तो थांबवते, की ते त्यांना ते ओलांडू नाही शकत. छोटा जर भिंत असेल फक्त ते ओलांडू शकतात. आणि जर वरती गदेर बांधला
ताफिलू जे जे छोटे छोटे प्राणी आहेत, म्हणजे समजा डिअर बोला किंवा काय बोला, जे जंप करतात, मोठे मोठे जंप्स मारतात, त्यांना पण तिकडे जंप मारून शेतीमध्ये नाही येता येणार. बोलतात इकडे दोन एक्झाम्पल आहेत. सुखा बोलतात उ सिग अकोचिम गदेर उ गदेर अभनी, जसं राशी लिहितात गदेर अभनी, इकडे लिहिलं आहे इकडे पोयस गदरो म्हणजे छोटी भिंत, आणि वरती सुखातो. שוב, לשון הקודש मध्ये शीन आणि सामेक, शीन आणि सीनचा तर सेम डिस्क्राईब होतात, जस्ट जसं आपण बोलतो इथे चेंज होतात लेटर्स तोंडामध्ये जिकडनं ते निघतात जिभेमधनं. त्यामुळे ए, त्यामुळे ए, त्यामुळे शीनला इकडं सामेख मध्ये दोष करतात आणि बोलतात की तिकडनं तो सुका आहे की जो काटेरी भिंतो त्याच्याबद्दल डिस्कशन आहे, मग तिकडनं निघतात. ועשיתהו באת ולא יזמר ולא יעדר ויעלה שמיר ועלה שמיר ושיט ועל האבים יצווה והמתיר עליו מטר. बोलतात तिकडे ועשיתהו, עשיתהו באת, इकडे बोलतात עשיתהו बातचा अर्थ आहे बात. बात आणि बेन मध्ये मलबिम डिस्कस करतात. बात आणि बेन मध्ये जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स आहे की बेन जो आहे त्याचा अर्थ आहे की तो कंटिन्यू करते. बात जो आहे त्याचा अर्थ आहे, बोलतात लाशोना कोदेश मध्ये नाही की डॉटर म्हणून बोलतात याला बात. तिला बात का बोलतात त्या बाईला, की तिच्या आबाचं नाव ती थांबवते का, कारण की ती लग्न करल आणि ती जिकडे जाईल तिकडे आबाचा नखाला जो आहे तो कंटिन्यू नाही होणार, तो चालू होईल. आबा नखाला जो आहे तो चालू होईल त्याच्या तिच्या नवऱ्याचा. मग बेत मिलाशोन हरिसा, मिलाशोन शममा, आणि बेन मिलाशोन पुरिया, म्हणजे तिकडं वाढत राहतील त्याची ती पोरं मुलं जी आहेत तिचं नाव वाढवतील. आणि त्यामुळे बोलतात बात श्ममा बोलतात. आणि काय होईल जागेमध्ये सगळ्यात चांगली जागा होती आनवी देण्याची, त्याच्यामध्ये काय होईल, व्याशिते उभाता वेलो इजमेर वेलो या आदेर. म्हणजे लो जमेर म्हणजे तिकडं हशेम त्याच्यामधनं ती जी वाईट झाडं जी होती, म्हणजे समजा झाडं लावतो आपण, ते झाडं लावल्यानंतर झाडं लावल्यानंतर त्याच्याबरोबर वाईट रानटी झाडं पण त्याच्याबरोबर वाढतात, आणि रानटी झाडं जी आहेत तो कस जो आहे झाडांचा तो जो खातात, आणि ते प्रिव्हेंट करतात चांगल्या झाडांना वाढण्यापासून. काय सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. आणि ए, बोलतात तिकडे की आता मी म्हणजे पहिले हे काढून टाकीन, पहिले गदेर काढून टाकीन, आणि त्याच्यानंतर गदेर काढल्यानंतर मी काय करीन, गदेर काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये ती झाडं वाढतात रानटी त्यांना पण नाही कापणार. वेलो यादेर म्हणजे ती यादेर म्हणजे खफेरा, म्हणजे नवीन नवीन समजा कुठला काय बाकीची सगळी झाड आहेत, बाकीचे कुठल्या काय गोष्टी वाढतात त्यांना रूट अपरूट करायसाठी काढण्यासाठी ते पण नाही होणार. आला शमीर वेशाईत. शमीर वेशाईतचा अर्थ आहे शमीरचा अर्थ आहे किड्या, किडू. म्हणजे शमीरचा अर्थ किडी नाहीये, शमीरचा अर्थ शमीर जो आपल्याला माहिती आहे तो शमीर होता ती आळी जी दगड कापायची. आणि श्लोमा मेलेकनी ते शमीरनी दगडांना बेता मिकदाश मध्ये त्यांना शेप द्यायसाठी ती दगड आणली होती, ती आळी आणली होती. इकडं सांगायला की आळ्या जसं राशी लिहितात, लशोन तोलात खजाक הוא ומבקע אבנים, ושם שבו בנה שלמה את הבית, בית המקדש, ועניין שנאמר כשמיר खजाक מצור, म्हणजे मोठ्या मोठ्या जाड्या चांगल्या अशा पॉवरफुल आळ्या की तुमचे इन्सेक्टिसाइड जे आहेत ते पण त्यांच्यावरती इफेक्टिव्ह नाही होणार, अशा आळ्या मी तिकडं आणीन. आणि शाईदचा अर्थ आहे की तिकडं काटेरी झाडं वाढवीन, कॅक्टस आणि हे ना ते, की सगळं ड्राय करून टाकतील, सगळं खाऊन टाकतील, आणि अनाबिमला काय राहणार नाही. आणि बोलतात अजून ועל האבים יצווה מהממטיר आलाव मतर, आणि अफिलू पाणी जो दिला जाईल तो दिला जाईल कोणाला, तर दिला जाईल पाणी त्या काटेरी झाडांना, नाही की ह्यांना. म्हणजे बोलतात तिकडे मी मी अफिलू ह्यांना सांगेन, अभीम अभीम म्हणजे ढगांना सांगेन पाणी कुठं टाका, याचं वे
शेमतील आलाव हा आलाव मतात म्हणजे जिकडं काटेरी झाड आहे त्यांना तिकडं पाणी दे. כי כרם היה, לא, סליחה. כי כרם אדוני צבאות בית ישראל, ואיש יהודה נטע שעשועיו, ויקב משפט, והנה משפח, לצדקה, והנה צעקה. טוב, फायनली השם नबी एक्सप्लेन करतात की अ, या पसुकीमध्ये या सगळ्या पसुकीमध्ये अ, त्यांचा म्हणजे तो मशाल जो आहे तो कशाला रिप्रेझेंट करते. अ, या पसुकीमध्ये कशाला तो रिप्रेझेंट करते बोलतात इकडे की kerem Hashem צבאות म्हणजे हाशेम की केरम हाशेम चेवाकोत बेत इस्रायल म्हणजे हाशेम जो झाडांच्या बद्दल जो विनियार्डच्या बद्दल डिस्कशन केला तो होता बेत इस्रायल हाशेमचा बेत इस्रायल होता. वे ईश यहुदा नेता शाशवाय म्हणजे यहुदा बेत यहुदा म्हणजे सगळ्यात जी चांगली जी नेशन्स होती त्याच्यामध्ये हाशेमला हे होता. पण इकडं लिहिता बेत यहुदा की सांगायला की बेत यहूदा आणि बेत इस्रायल यहूदा आणि इस्रायल मध्ये इस्रायलचे जे राजे होते इस्रायलची जी प्रजा होती 10 ट्राईब्सची ते होते युजली मोस्ट ऑफ द टाइम्स ते होते रेशाईम. आणि ह्याच्यामध्ये यहूदा मधली जे जे लोक होती ते युजली होते चदिकीम. कॅन मोस्ट ऑफ द टाइम्स होते चदिकीम होते रेशाईम त्यांच्यामध्ये पण थोडेफार पण मोस्ट ऑफ द टाइम्स ते होते चदिकीम. तर बोलतात इकडे की हाशेमला म्हणजे इकडं बघू आपण याच्यामध्ये एक्झाम्पल जो आहे तो बोलतील कॅन जो आहे तो यहुदाच्या लोकांसाठी त्यांना तो एक्झाम्पल आणलाय की त्यांच्यासाठी त्यांना मशाल दिली की अजून त्यांच्यामध्ये पॉसिबिलिटी होती की ते वाचतील कारण की 10 ट्राईब्स ऑलरेडी गेल्या होत्या. तर बोलतात तो जो मला सगळ्यात फेवरेट जी गोष्ट होती ती वैकाव मिष्पात आणि मी एक्सपेक्ट केलं त्यांच्याकडनं की ते करतील मिष्पात म्हणजे मी एक्सपेक्ट केलं त्यांच्याकडनं की ते सरळ वागतील चांगल्या मार्गाने वागतील वेहिने मिष्पाख मिलशोन निष्पाख म्हणजे त्यांच्यामध्ये अ, अ, त्यांनी सगळा तो ब्लो आउट करून टाकला मिष्पाख आणि इकडे लिहितात לצדקה ולצעקה. וצדקה म्हणजे मिलाशोन मिष्पात चदका चेदेक जो आहे म्हणजे सरळ मार्गाचा जो दिन आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी काय उलटा केला चाका म्हणजे रड गाणं आणि बाकीच्या ही तोले लू ती तोले म्हणजे मजा मारणं याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केला. आपण हा बघू राशी डिटेलमध्ये की राशी इकडं आणतात ब्युटिफुल ओ मे बी तो मी एक्सप्लेन करतो बेअल पे इमको वाचण्यापेक्षा इकडं सगळं एक्सप्लेन करतात. अशी काय मशाल आहे मी मशाल एक्सप्लेन करतो तुम्हाला बेअल पे कारण इकडं राशी आणतात राशी आणतात एक्झाम्पल आम इस्रायलचा जो एक्झाम्पल आहे तसं तो आणतात बेन आदाम ह्याच्यासाठी बेन आदाम अरिशोन म्हणजे आदम अरिशोन त्याचा एक्झाम्पल इकडे आणतात आणि बोलतात की त्याला इकडे एक्झाम्पल म्हणजे आपण आपण ऑलरेडी डिस्कस करू की मी वाचण्यापेक्षा मी एक्सप्लेन करतो. इकडे लिहिलं आहे की आदम रिशोन सारखा आम इस्रायलला पण त्यांनी चांगल्या जागेमध्ये सगळ्यात चांगल्या जागेमध्ये आणलं होतं तसं आदम रिशोनला आणला होता कुठं गानेमध्ये त्याला तिकडे गाणे तयार केला त्याला सगळ्यात बेस्ट ऑफ द लँड मधनं तयार केला चांगल्या 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 मातीमधनं त्याच्यामध्ये त्याला निशामा दिली. आणि त्यांनी अल्टिमेटली काय केला त्यांनी अल्टिमेटली त्याच्यामधनं त्यांनी पाप केला आणि त्यांनी मिचवा हशेमचा मिचवा जो आहे तो नाही ठेवला. आणि आणि त्याच्यानंतर बोलतात इकडे राशी की काय राहिला आदाम रिशोन मधनं तर बोलतात आदाम रिशोन मधनं काहीच नाही राहिला. आदाम रिशोन मधनं आपण कुठलाच तोरा कुठलाच मिदा नाही शिकत. याला आपण तिकडनं शिकतो की किती हा जो पाप आहे कुठला पण पाप जो आहे
तो किती डॅमेज करते ते आपण शिकतो फक्त आदम अरिशमकडनं. आणि नाही की त्याच्याकडनं तोरा शिकतो. נכון, त्याच्यामध्ये बरेचसे गोष्टी आहेत जे तिकडे पराशामध्ये खूप लॉंग पराशा पण आहे. केन मला वाटतं कुफलामध्ये तेच पसुकीम आहे त्याच्यामध्ये. वन ऑफ द लॉंगर पराशोत आहेत. केन आणि बरेच पसुकीमा असल्यानंतर पण आदामा रिशोनकडनं आपण काय नाही शिकत. अफिलू जे नॉन ज्यूश लोक आहेत त्यांना आपण या खास त्यांना आपण रिलेट करतो लेनोआख बेनोआख बेने नोआख त्यांना आपण बोलतो. आदाम रिशोनला नाही. ए, आणि आदाम रिशोनकडून आपण फक्त काय शिकतो की पाप जो आहे तो किती डॅमेज करतो. जे बोलतात इकडे बोलतात इकडे की आदाम अरिशोन सारखा, जसं मी आदाम अरिशोनला सगळ्यात चांगल्या जागेमध्ये आणला होता कानेदीनमध्ये, सगळ्यात चांगल्या जागेमध्ये त्यांना बनवला होता. आणि तसाच मियाम इस्रायलला पण केला. जेव्हा मियाम इस्रायलला बाहेर काढलं मिस्राईमधनं, तेव्हा मी सगळ्यात बेस्ट लोकांना काढलं. 20% लोकांना मी तिकडनं काढलं. आणि मलबी अजून एक करतात आणि इकडं राशी बोलतात सिमिलर लाईन्स मध्ये की त्यांना मी आणला एरेज इस्रायलमध्ये. ही जागा जी आहे ती सेंटर ऑफ द अर्थ आहे. ही पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये, या जागेमध्ये, की बेस्ट लेवल्स ऑफ स्पिरिच्युअलिटी तो माणूस अटेन करू शकते एरज इस्रायलमध्ये. आणि त्या स्पिरिच्युअलिटीच्या पॉवरने त्याच्यावरती आशपाया येईल आपली मटेरियल गोष्टीमध्ये. मटेरियल ज्या गेन्स आहेत त्याचा पण त्याला आशपावा येईल, त्याचा पण फायदा होईल तिकडे मटेरियल गोष्टीमध्ये पण. आणि त्या जागेमध्ये आणला आणि त्यांना सगळ्यात जास्त चांगला पाणी दिला. आणि मी अजून एक मिचवा काय दिला की इकडे जे 31 नेशन्स जे होते केले हो, म्हणजे दगड वगैरे बाहेर काढण्यासाठीचा जो एक्झाम्पल होता, त्याचा अर्थ होता की इकडचे जे 31 राजा होते, 31 किंग्स जे होते, त्यांना बाहेर काढून टाकायला, त्यांना मारून टाकायला. आणि म्हणजे तुम्हाला त्यांचा इन्फ्लुअन्स नाही राहणार. त्यानंतर इकडे शोफ्तीम होते की जे आतमधनं जे डेंजर द्यायचे, जी झाडं चांगली नाही वापरायची वगैरे, त्यांना ते शोफ्तीम त्यांना त्यांना ट्रीट करायचे. त्यावेळेला राजे होते ते चांगले ट्रीट करायचे इन टर्म्स ऑफ मिशपात, श्लोमो, दावीद, शाऊल. काय चांगले ते राजा दिले, हे केले, ते केले. ויעש באושים म्हणजे तुमच्यामधनं काय निघालं तर עובדי עבודה זרה, שופכי דמים, מגלי עריות, כן? ते त्यांच्यामध्ये निघालं. मिगदालचा अर्थ आहे की मी तुम्हाला बेता मिगदाश दिला. बेता मिगदाशचा काय बेनिफिट होता? बेता मिगदाशचा बेनिफिट असा होता की फिलो मिद्राशमध्ये आणलंय आणि आपण बघू पुढच्या नवीन मध्ये पण, जोपर्यंत होता बेता मिकदाश तोपर्यंत इस्रायल फायनल त्यांचा गलूत नाही झाला. फायनल गलूत נכון, मोठा गलूत होता तो पहिले झाला, पण अल्टिमेट जो डिस्ट्रक्शन होता तो तो आला विथ इस्रायल, की त्यांनी थांबवला कुर्बानूत करायसाठी. आणि तेव्हापासून झाला. म्हणजे आपल्या दिवसामध्ये बोलू शकतो की नमाज करायची थांबवली त्यांनी मध्ये वगैरे. तो फायनल जसं काय ब्लो होता. आणि आणि बघा मी काय करीन तर बोलतात माझा जो अशगखा जो आहे, माझा जो गदेर जो आहे, माझा जो बाउंड्रीज जे आहेत ते मी काढून टाकीन. आणि त्याच्याने काय होईल, मोठे मोठे जे जनावर होते, मोठे मोठे जनावर म्हणजे समजा बोलायला की मोठे मोठे नेशन्स जे होते, ते त्यांनी विचार नाही केला आपल्यावरती अटॅक करायला, आपल्यावरती हे करायला. पण सडनली त्यांना गदेर ओपन मिळेल आणि ते अटॅक करू शकतील. जसा झाला नेबुखदनेस्सर मध्ये, जसा झाला सेकंड टेम्पलच्या डिस्ट्रक्शन मध्ये. मोठे मोठे जे नेशन होते त्यांनी येऊन फायनल डिस्ट्रक्शन केला. बोलतात पण पहिले जे होते छोटे छोटे जनावरांसाठी जे वरचे कोचिम ते पण काढून टाकले. म्हणजे छोटे छोटे जे नेशन्स होते ते पण येऊन लूटमार करून घेऊन जाऊ शकत होते. जसं आपण बघितला कॅन कॅन लास्ट वॉर मध्ये, कॅन की छोटे छोटे नेशन हमास काय त्यांनी येऊन डिस्ट्रक्शन केला का. जसा सगळे बोलले काय बे एखाद ויעשו מכם बियॉम ההוא, अशगखा मियॉम ההוא, एक दिवस तुमच्यावरनं मी डोळा काढीन, फक्त बाहेर असा डोळा बंद करीन. जेव्हा आपण बघू नंतर आपल्या पसुकीमध्ये की हाशेम अफिलू लास्ट लिकरात सोफ हाशेम अफिलू हे दाखवते. त्यांना गोयीम लोकांना त्यांना तो फ्लॅग दाखवते आणि बोलते इकडे या जागेमध्ये इकडे अटॅक करा मोठ्या मोठ्या नेशन्सला वगैरे.
तसं तिकडं पण बोलतात की व्यास बेहोशी, म्हणजे तुमच्या हातामध्ये जे तुम्ही वाईट करवंद काढली, तुम्हाला सगळ्यात चांगली जागा दिली, तुम्हाला पैसा दिला, तुम्हाला पॉसिबिलिटी दिली की हायस्ट स्पिरिच्युअल लेवल तुम्ही अटेन कराल. जसा बघू आपण निबुवाच्या बद्दल, प्रॉफेसीच्या बद्दल लिहिलं की प्रॉफेसी जी होती ती आम्ही इकडं या नेशनमध्ये पॉसिबल होती. ज्या नवीनी इकडं चालू केली प्रोफेसी द्यायला, तो बाहेर जाऊन पण देऊ शकत होता. पण ज्या नवीनी इस्रायलमध्ये प्रोफेसी नाही दिली, तो त्याला बाहेर त्याला प्रोफेसी यायला त्याला पॉसिबिलिटी नव्हती. तर वेईनेचा का म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलं त्याच्या बिंदू अपोझिट तुम्ही मला दिला आणि त्यामुळे अनाबीमच्या बदली आला बेहोशी. होय मग ये वाईट ले वाईट. तर मी प्रयत्न करेन एक्सप्लेन करायला ब्याल पे कव्हर करायसाठी पसुकी. ऑब्व्हियसली क्वेश्चन्स असतील בשמחה רבה, पण आतमध्ये बघू. बोलतात, "होय, מגיע בית לבית, שדה בשדה יקריבו, עד אפס מקום, והושבתם לבדכם בקרב הארץ." इकडं बोलतात, "होय, मगिये बाईत लेवाईत, बाईत लेवाईत." बोलतात इकडं इकडं होता 2 घरं होते. 2 घरं ऑलरेडी बनवलेली होती. म्हणजे जागा होत्या. जागेमध्ये 2 घरं ऑलरेडी बनवले होते आणि त्यांच्यामध्ये दगडांचा कुंपण होता आणि त्या दोघांच्या कुंपणाच्या मध्ये होते जागा गरीब माणसाची. त्याने अजून घर नाही बांधलं होतं. त्याच्याकडे जागा होती. ही लोकं काय करायचे, प्रत्येक वर्ष थोडी-थोडी भिंत बाहेर काढायची. 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. सडनली एक 10-1 वर्षांनी तिकडं मध्ये जागा नाही झाली. जागा दोघांमध्ये त्यांनी डिव्हाईड केली. तर होय, मग बाईत बेबाईत बोलतात, "ओय लखेम, ओय." म्हणजे आला रशाईम लोकांमध्ये तुम्हाला बोलला, की तुमची गत जी होणार आहे, ती नंतर तुम्ही बघाल काय होणार आहे. ज्यांनी जागा चोरल्या, हे केल्या, त्या केल्या, तुमची गत जी आहे ती तुम्हाला दिसेल. होय. वाईद बे वाईद, सदे बे सदे आणि तो बोलतात सदे बे सदे अकरिबो आणि तुम्ही सदे बे सदे तुम्ही जी झाडं आहेत, म्हणजे सदे सदे म्हणजे जे शेतीवाडे आहेत, त्या पण जवळ-जवळ घ्या. यखरिबू आद एफिस मकोम म्हणजे दोघांच्या मध्ये जी जागा होती, शेत इकडं, एक मोठा शेत इकडं, मोठा शेत इकडं. प्रत्येक वर्षी जवळ-जवळ, जवळ-जवळ करून त्याचा शेत जो आहे तो कापून टाकतात, संपवतात आणि जेव्हा तो येते बेदीनला, तेव्हा ते ऑलरेडी येतात रेडी एन्व्हलपमध्ये, फॅट एन्व्हलपमध्ये बक्षीस शोफेतला, जजला आणि जाओ एन ताबो एन जे म्हणजे ताबो म्हणजे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नाही, हे नाही, जागा खूप उशिराची आहे, इकडं नाही, कागदपत्र नाही, मिसिंग आहेत, हे आहेत, ते आहेत आणि ती जागा जी आहे गरिबाची ती खाऊन टाकतात. बोलतात त्यांना "योशिफ्तेम लेवातखेम." तुमची काय गत होईल? तुम्ही शेवटी एंडला तुम्ही बसाल एकटे बेकेरे वारिस. बघू आपण त्यांची पण गत काय होणार आहे. एंडला तुम्ही एकटे बसाल. म्हणजे तुम्हाला वाटते की तुम्ही रिच, रिच, रिच. जाओ शमामा तिकडं सगळं पोकळ होईल. पोकळ म्हणजे बोलायला फील आतमधनं, की तुम्ही जागा चोरल्या, तुम्ही शेतं चोरली, हे चोरली. तुम्हाला वाटते तुम्ही तुमच्या पोरांसाठी वगैरे, पण पोरं जी आहेत तीच राहणार नाही. तर तुमच्यासाठी काय होईल? शमामा सगळा ही जागा जी आहे तुम्ही काही घेऊन नाही जाणार. तुमचं ऑलरेडी वय झालंय 50, 60, 70, 80. जाऊ संपला. काय कोण आहे तुझ्याबरोबर, कोण नाही. डेली एक्झाम, डेली स्टोरीज आहेत. की जे एक्सप्लेन करतात, आई-वडील अमेरिकेला कामाला, पोरगा 8वी मधला, एकटा इकडे त्याच्या केअर गिव्हर्स बरोबर अर्चेलिया तिकडं आणि एक दिवस त्यांनी स्वतःला टेप केला, सांगायला की त्याच्यावरती त्याच्या क्लासमधली पोरं बुली करतात. ते सगळे रिच म्हणजे रिच फॅमिलीज काय नाही. तिकडं त्याच्यावरती बुली करतात, हे करतात, ते करतात आणि त्यांनी स्वतःला रेकॉर्ड केला व्हिडिओमध्ये की तो बोलतो की मला हे नाही, माझ्या हातामध्ये कोण नाही, मला बोलायला कोण नाही, हे नाही, ते नाही आणि स्वतःला त्यांनी तोंडामध्ये हे ठेवून जसा पिक्चरमध्ये करतात, तसं त्यांनी स्वतःला गोळी मारली आणि स्वतःला मारून टाकलं आणि ते सगळं रेकॉर्ड केला त्याच्या आई-वडिलांना दाखवायसाठी. त्याचे आई-वडील बाहेर कामावर होते, दोघं जण. आबा आणि त्याचा इमा. कोण तिच्या जवळ नाही. केअरटेकर आणि वर्षातनं एकदा दोनदा यायचे फक्त त्याला भेटायला आणि त्यांनी सांगितलं मला डिप्रेशन आहे, हे आहे, ते मला नाही समजते कसा हँडल करायचा
आणि त्याने स्वतःला मारून टाकला. 8वीतला पोरगा, बंदूक त्याने आणली. पैशाची कमी नाही, पण हे असं बोलतात की, आणि मग नंतर त्याच्याबद्दल ते आले पण त्याच्या मैतासाठी. 7 दिवस बसले, नाही बसले नाही माहिती, पण ते परत निघून गेले काम करायला. कामा जॉब सोडून थोडी काय होऊ शकतं इकडे. तर ओय लהם बोलतात, ओय मगिये बाईत बेबाईत सदे बेसदे यखरिबू. मला नाही माहिती त्यांनी काय केलंय, पण दिसते, आपल्याला समजते की ही जी सिच्युएशन आहे ती नाही चांगली सिच्युएशन आहे. באוזניי השם צבקות אם לא בתים רבים לשמה יהיו גדולים וטובים מעין יושב. כן, הנה, exact example, या पसूक मध्ये लिहिलं आहे, बेओजनाय, ओजनाय हशेम तेवाकोत. म्हणजे मी माझ्या माझ्या कानाने ऐकला, आशेम जे बोलते ते नवी प्रूफ देते. केन, जसं राशी म्हणले, शने ओजनाय, ते ओजनाय שמעו כאשר נגזר עליהם גזרה מאת השם בשיבוע. म्हणजे हशेमने सगळं शपथ घेतली या लोकांसाठी काय होणार आहे. केन, इंडियामध्ये पण तुम्हाला बरेच एक्झाम्पल माहिती असतील, याची जागा खाली, त्याची जागा खाली, आणि फॅमिली त्यांची अख्खी नेस्तो नाबूद ज्याला बोलतात की वाईप आउट झाली. एक्झाम्पल बोलतात इकडे, बेओजनाय हशेम चेवाकोत इम लो बती. म्हणजे मी ऐकलंय, हशेमनी शपथ घेतले, आणि नाही की ती घरं छोटी छोटी होती म्हणून त्यांच्या घरामध्ये कोण नाही याला. बतीम रब्बीम, खूप मोठी मोठी आणि खूप सारी घरं होती, आणि त्यांच्यामध्ये बसायला कोण नाही. तिकडे बसायला, त्या जागेमध्ये घरामध्ये बसायला कोण नाही राहिलाय. इयो गिदोलीम वेतोवीम एन योशेफ. आणि बसायला तिकडे जागेमध्ये कोण नाही. का? कारण की तुम्ही जे काय केलं वरती त्याच्यामुळे. की 10 צמדי כרם יעשו בת אחת, וזרע חומר יעשה איפה. או, या पसूक मध्ये पण लिहिलं आहे की 10 צמדי כרם, 10 צמדי כרם, או सांगायला, כן, צמדי כרם सांगायला की ओ 10 जोडपे जे आहेत, 10 जोडपे बैलांचे, ते जेवढा फळं देतील, ते फळं किती देतील? בת אחת. בת אחת बोलतात मिदा אחת של יין, בת 3 सאים. בת 3 सאים त्यांच्यामधनं किती निघल याईन? तर בת אחת. בת אחת 3 सאים. त्या क्वांटिटी जी आहे ती आहे 1/10, 1/10 ऑफ द कोर. इकडे बघू आपण. 10 चिमदे केरमचा अर्थ आहे चेमेत. चेमेत म्हणजे जोडपे, बैलांचे जे जोडपे आहेत, ज्याच्याने नांगरणी करायची. 10 बैल एका वेळेला नांगरणी करायची, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या जागा यांच्या बद्दल इकडे डिस्कशन चालू आहे. ए, आणि घरं मोठी मोठी, त्यांच्यामध्ये बसायला कोण नाही. आणि इकडं जागा ज्या आहेत, त्या मोठ्या मोठ्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये ए, 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 जागा सगळ्यात चांगली, आणि त्याच्यामध्ये 10 जोडपे म्हणजे खूप मोठी जागा, चांगली जागा. आणि त्याच्यामध्ये पेरायचे 10 टाइम्स, आणि फक्त 1% याचा, जसं इकडे लिहिलं आहे. इकडे जर लिहितात झेरा खोमेर बेत कूर. कूर म्हणजे अबाउट 250 किलोग्रॅम्स ऑफ सीड. कॅन, 250 किलो त्यांच्यामध्ये ते पेरायचे. शेऊ 30 सईन. 30 सईन, 30 सईन ती जी कपॅसिटी होती. यासे ऐफा, त्याचे 3 सई, म्हणजे बिद्युक 10%. 10% तुम्हाला मिळेल जेवढा पेरतं त्याच्यापेक्षा. म्हणजे ही जी सगळ्या जागा चोरल्या तुम्हाला पैशांसाठी, मोठे पैसे करायसाठी, तुम्ही गरिबांच्या जागा चोरल्या. त्याच्यामुळे काय झालं, तुम्ही 250 किलो पेरता आणि फक्त तुम्हाला मिळते 25 किलो. म्हणजे मेहनत आणि हे ना ते त्याच्यामध्ये काय नाही. एक्सप्लेन असं पण करतात वरती, होय मध्ये, सदे बे सदे यखरिबू. म्हणजे बोलतात तुम्ही घरं वाढवण्यापेक्षा सदे वाढवा, झाडं वाढवा. म्हणजे लशोन मस्करी केल्यासारखा. का? कारण की त्यांनी झाडं शेती वाढवल्या, त्याचा फायदा तर काय नाही, कारण की तो 250 किलो लावते, फक्त 25 किलोच येते बाहेर. त्यामुळे त्याचा फायदा देता नाही होते, नुकसानच होते. त्यामुळे तो म्हणतो करा चोऱ्या, अजून चोऱ्या करा, आणि पेरा अजून, आणि तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो काहीच नाही.
होय, כן, दुसरा होय. होय, משכימי בוקר שחר ירדפו, מאחרי नशेफ याईन यदलिके. काय इकडं अर्थ आहे? बोलतात इकडं, होय मशकीमे बोकेर. मशकीमे बोकेर म्हणजे सकाळी लवकर लवकर लोक उठतात. का उठतात लोक? नाही की ते शिव रेकॉर्ड करायला, नाही की त्यांचा तो रात्रभर त्यांचा शिव चालते म्हणून तो तो उठते, याला शेखाव दारू पियायला लवकर उठून त्याचं काय काम आहे, तर लवकर लवकर उठून म्हणजे आपल्याला जरी नाही लवकर उठत असेल, 9, 10, 8, नाही की नमाज करायसाठी, नाही की तोरा शिकायसाठी, नाही की हाशेमचे निफलावत मध्ये टिकून खचोत बोलायसाठी, लिटबोनेन करायसाठी, नाही, शेखाव दारू पियायसाठी. ומאחרי नשף יין ידליקם. יין ידליקם म्हणजे रात्री אחרי नשף, नשף आपण बघितलं मग सगळ्यात बरखोत मध्ये अर्थ आहे रात्रीचा. रात्री एंड पर्यंत उशिरापर्यंत बसून त्यांचं काय काम चालू आहे? दारू पियाचं काम चालू आहे. सकाळी लवकर उठतात, रात्री उशिरा झोपत जातात आणि इकडे लिहितात מאחרי नשף לשתות יין, כן? त्याला बोलतात पब कल्चर, נכון? तिकडे पब कल्चर मध्ये तिकडे रात्री त्यांचा 11 वाजता तमाशे त्यांचे चालू होतात. नाही माहिती 11 वाजता. नाही मला एक्झॅक्टली माहिती आहे. पण काय ना, असं उशिरा चालू होतं तिकडे त्यांचं हे. याईन यादली कॅम, याईन यादली कॅम म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये काय त्यांचा हा 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 हो हो कशामुळे नाही की ते आतमधनं आनंदित आहेत म्हणून. याला याईन यादली कॅम, याईन दारू जी आहे ती त्यांना पेटवते, ती त्यांना त्यांना एनर्जी देते, ती त्यांची गाडी चालवते. याईन यादली कॅम, याईन बोयरबा. והיה כינור ונבל, ונבל, תוף וחליל, ויין משתיהם, ואת פועל השם לא יביטו, מעשה ידיו לא ראו. बोलतात त्यांचं काय तिकडे चाललंय. वהיה किन्नर व नेवेल, किन्नर व नेवेल, किन्नर आणि नेवेल मध्ये किन्नर म्हणजे व्हायलिन आणि नेवेल म्हणजे हार्प. आणि बोलतात नेवेलला नेवेल का बोलतात, इकडे राशी लिहितात नेवेलला नेवेल का बोलतात, तर बोलतात की नेवेल जो आहे त्याच्यामध्ये जास्ती तारा आहेत, खूप साऱ्या तारा आहेत आणि जो कोण त्याचा आवाज ऐकतोय नेवेलचा, तो बाकीच्या सगळ्या क्लिझेमेर म्हणजे बाकीचे सगळे जे जे फ्लूट आणि काय अजून काय ते गिटार आणि हे ते सगळ्यांना नेवेलोत करते, त्यांना सगळ्यांना तो मेनबेल करते. एवढा त्याचा चांगला साऊंड आहे त्याचा त्या हार्पचा, की तो बाकी सगळ्याच्या गोष्टींना तो हे करते. तोफ तबला, तबला, खलील बासुरी, वेयाईन मशितेहेम, याईन मशितेहेमचा अर्थ आहे की त्यांची गाणी आहेत त्याच्यावरती, याईनवरती, दारूवरती गाणी आहेत. काय निजरा इंडियामध्ये पण गाणी होती, बाटलीची गाणी, याच्या गाणी, त्याच्यातील याईन त्यांच्यामध्ये त्यांची गाणी चालू आहेत. याईनवरची फुल सॉंग्स त्याचे ते कंपोज करतात. काय इकडे पण एक सॉन्ग आहे, काय इकडे पण सॉंग्स आहेत दारूवरती. एखाद कोसी छतीती आणि काहीतरी म्हणजे एक घोट मारला, घोट नाही एक पिल्ला आणि दुसरा कोसीत जो आहे तो त्यांनी घोट मारला. लगामती, एखाद शतीती, एखाद लगामती आणि अजून काय काय अख्खी मोठी मोठी त्यांची गाणी आहेत तिच्यात. इंडियामध्ये पण आहेत, मला माहिती आहे इंडियामध्ये पण होती, विसरलो भाऊ कसे. पण या गाण्या होत्या, बाटलीचं गाणं होता कुठलं तरी, कितीतरी मोठं गाणं होतं असं, बाटली होती, बाटली रे बाटली काय, भाऊ कसे म्हणजे काय नाही. तर बोलतात वेन वेत पोआल अशेम लो यावितो, आणि ते तिकडं ते बसून म्हणजे तो नाही की तिकडं बसते तो बघायला हशेमचे पोवाल याला लो यावितो, तिकडे ते बघत नाही. मासे अदाब लो गाव, आणि ते त्याच्यासाठी नाही तिकडे बसत, की मे बी तिकडे बसून ते डिस्कस करतात, जसा पुरीमच्या दिवशी माणूस बसते तिकडे जसं लिहिलं आहे. इफ्सूमे म्हणजे त्याला तो ते बोसेम काय तिकडे बेता, जेव्हा आपण पुरीमच्या जवळ येतो तिकडे अजून गमावत बोलू. पण ते वरची वरती लेवल चढण्यासाठी याईन मध्ये नाही, बोलतात इकडं कशासाठी लो गाव. ולכן גלה עמי מבלי דעת וכבודו מטה רעב והמוני चिखा चमा. बोलतात ह्या गोष्टींमुळे ब्ली दात म्हणजे जे त्यांनी गोष्टी केल्या, जे त्यांनी पाप केली, ब्ली दात विदाऊट विचार करताना, ब्ली दात म्हणजे दारू पिऊन, ब्ली दात त्यांनी या गोष्टी केल्या. काय दारू जिकडे पितात तिकडे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट साईन होतात, हे होतात ते होतात, ब्ली दात विदाऊट विचार करताना. आणि त्यामुळे
हा जो नेशन आहे तो जाईल एक्झाईलला मिबली दात उखवदो खवोदे आम म्हणजे त्यांचे जे मोठी मोठी जी लोक होती त्यांचे मोठी जी लोक होती ते मरतील ते मरतील भुकेने भुकेने मरतील ए, आणि भुकेने आणि व्यामोने चिखा चमे म्हणजे खूप सारी लोक जे आहेत ते अफिलो पाण्याच्या थेंबाने मरतील पाण्याचा थेंब नाही मिळाल म्हणून आणि ऑब्विसली ही जी डेथ आहे जी जास्ती पेनफुल आहे यपशूत मध्ये दोन्ही डेथ कॅन पण डेथ म्हणजे भुकेनी आणि प्यासानी त्यांची डेथ होईल जे एकदम रिस्पेक्ट होत का मिदा की निगेत मिदा त्यांनी खूप पिल्ला खूप खाल्ला आणि हे करून त्यांनी विदाऊट विचार करताना त्यांची पाप केली कुठली कुठली पाप आहेत जी ती आपल्याला विचार करून काय म्हणजे तो प्लॅन करते हे करते ते करते तो एक्झिक्यूट करते इकडची पाप आहेत विदाऊट विदाऊट विचार करतानाची पाप त्यामुळे इकडची पण पाप आहेत बलिदात काय लोकांना समजणार नाही की काय एवढा असा अं, आणि त्यांचे जे रिस्पेक्ट होते ते भुकेने आणि प्यासाने ते मरतील לכן הרחיב שאול, לכן הרחיבה שאול נפשה, ופערה פיה לבלי חוק, וירד חדרה, והמונה ושעונה, ועלז בה. טוב, इकडे बोलतात ולכן הרחיבה שאול. הרחיבה שאול सांगायला की शेओल जो आहे त्याचा अर्थ आहे की युजली एक्सप्लेन करतात शेओल मध्ये एक कंपार्टमेंट आहे त्याचं नाव आहे शेओल बोलतात त्यामुळे इर्खिवा म्हणजे त्यांनी एक्सपांड केलं राशी इकडे लिहितात मिदा केनेकेत मिदा म्हणजे जसा बोलतात त्यांनी स्वतःचा आपण बघू पुढे जाऊन पण तिकडे ड्रिंकिंग कॉम्पिटिशन हे ते त्याच्याबद्दल पण डिस्कशन आहे इकडे की जसं मला त्याला बिअर फेस्ट बोलतात काय बोलतात दारूचे कॉम्पिटिशन कोणाला पियायला जास्ती जमते हे तर त्याच्यामध्ये गिबेरेश तो याईन त्यांच्यामध्ये त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये बोलतात मिदा के नगेद मिदा हे मेर खिवू नफशाम लिवलोआ माखाल मिष्टे लेगो म्हणजे खूप त्यांनी किती पाय तेवढा खा किती पाय तेवढा पिया त्यांनी स्वतःला वाढवला तसंच गेईनामनी पण स्वतःला वाढवला स्वतःची जागा मोठी केली प्यावा पिया मोठा त्यांनी तोंड उघडला लेव्हली खोक म्हणजे विदाऊट लिमिट विदाऊट लिमिट जेवढा पाय तेवढा खा जेवढा पाय तेवढा पी आता खालती गेल्यावरती पण येईनामध्ये पण तिकडे पण विदाऊट लिमिट काय थांबायची गरज नाही यगाद हदगा म्हणजे तो जो रिस्पेक्ट होता यरुशलाईमचा तो पडला खालती कोणाला काय फरक नाही पडत यरुशलाईमचा त्याच्यामध्ये त्याची ब्युटी जी आहे ती नाही राहिलंय हमोना उशेओना तर आता त्याच्यातली जी लोक होती केन यालुजुबा मी त्यांची त्याच्यामध्ये जो सिमखा होता तो खालती पडल हादार म्हणजे त्याची ब्युटी हमोना वेसेओना यालजुबा यालजुबा तो हा त्याच्यामध्ये जे रिस्पेक्टेड लोक होती ती सगळे खालती पडतील सगळे सगळे जे आनंदी लोक होते तिकडं त्यावेळेला जी मजा करायचे हे करायचे ते संपतील लास्ट अजून एक बसू बघू आणि थांबू आपण वैसाख आदाम वैसाख आदाम वैशपाल इश वेने गेवोहिम तशपेलना वैसाख बोलतात वैसाख म्हणजे त्याच्यामध्ये ताकद जी आहे ती संपेल जे पॉवरफुल लोक होती त्यांची ताकद संपेल वैशपाल ईश एने गेवो इम तिशपालना जी लोक वरती होती जी लोक मोठी होती ती लोक खालती पडतील आणि ते होतील शफेल जे होते मूर्ती गववा वरती 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 होते शफेल खालती एकदम उतरतील बघू आपण राशीकडे बोलतो राशी बोलतात वैखलाश तोकेफ गेवेरीन म्हणजे जी मोठं श्रीमंत मोठमोठी लोक होती ते होतील ते खाली पडतील बोलतात तिकडं ולפי המדרש, לפי מדרשו, זה הקדוש ברוך הוא שהם גרמו לו להראות כאיש निधाम म्हणजे त्यांनी दाखवला हशेम जसं काय हशेम मध्ये हशेम सगळं त्यांनी सरप्राईज केला त्यांच्या गोष्टींनी की הוא אומר צור ילדך תשי ואומר בעצלתיים יימח המקרבה
बोलतात तिकडे तसं काय हाशेम जो होता वेशपाल इश त्यांनी हाशेमच्या समोर स्वतःची पण लेवल जी आहे ती पाडली बोलतात वियचू याला देखातेश म्हणजे जी पोरं जी येतील ती तुझ्या विदाउट पॉवरलेस पोरं येतील. तर आपण पुढच्या वेळेला 16 पासून चालू करू आणि कंटिन्यू करू आपण बेजार असे पुढच्या वेळेला मे बी वाव मध्ये पण वाव खूप नॉय लॉंग लॉंग आहे पण याच्यामध्ये बरेचसे पसुकीम आहे ज्यामध्ये खूप सारा द्राश होत आहेत बेजार असे पुढच्या वेळेला आपण इकडनं कंटिन्यू करू. तुम्हाला सगळ्यांना शब तोव, यॉम तोव, एरफ तोव. तोदा रबा.